अन्नच नाही ना साहेब, सगळं युरियाच अन्न. आता 2-2 पोते युरिया टाकायचा. मी उसाला 35 पोते खत टाकत होतो. 35 बॅग 10-26 एकरी 10-26 युरिया 35-40 बॅगचा डोस मी टाकलेला आहे. तेव्हा मला 100 टन निघालेले. पण ते काय कामाचं, पण एकरी 100 टन निकाळलाय. 35 बॅग आम्ही 8-8 डोस आम्ही ह्याचे घालायचे. चढावड लागायची आमची, कोण जास्त काढ. आम्ही त्या रासायनिकचा भरी मार केला. एवढं टाकून 100 टन 100 टनच एवढं टाकून 100 टन म्हणजे आम्हाला लय नवल वाटायचं. त्यावेळेस कुणाचं नव्हतं ना, हे कुणाच नव्हतं, ऊसच नसायचा. फार मोठ्या चुका केल्या अज्ञानामध्ये, पण आता चुका सुधारण्याची वेळ आलेली आहे. एकदम काही बदल होणार नाही, पण राम सरांनी जे कार्य हातात घेतलेले हे ह्या पिढीसाठी खूप चांगलं. हे 100 वर्ष जगणार आहे. 100%. तुम्ही आम्ही नाही जगू, कारण आपलं आयुष्य अर्ध केमिकल खाण्यात गेलं ना, त्यांना प्युअर मिळाले ना. बरोबर आहे. म्हणून हे प्रचार करण्याची गरज आहे. कमाई जाऊ द्या, आयुष्यात प्रारब्धान मिळत असते, संपत्ती करता तर तुम्ही कार्य चांगलं करा.